छत्रपती संभाजीनगर येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा राज्यभरातील शिक्षक लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडतील असा इशारा शिक्षक प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना दिला आहे। निवेदनात म्हटलं आहे की संबंधित शाळेतील 8 शिक्षकापैकी 4 शिक्षकांची BLO निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर गंभीर परिणाम झाला। विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळावे या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली। शिक्षक संघटनांनी या कारवाईवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे। तसेच शिक्षकांना BLO कामावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेल्या प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील सर्व गुन्हे तातडीने मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा शिक्षकांना अध्यापनापासून दूर ठेवणाऱ्या धोरणाविरोधात आणि या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शिक्षक राज्यव्यापी लोकशाही आंदोलन करतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन इंगोले, जिल्हा सचिव कलीप नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष लाखन मकानदार, मनपाध्यक्ष इम्रान मुजावर, शिवाजी गोडसे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धराम सिरकन्नळे, संजय गडदे, किशोर पाटील उपस्थित होते। मी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, संभाजीनगर येथील सरपंच मंगेश साबळे यांनी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आंदोलन, हे आंदोलन म्हणजेच मंगेश साबळे ज्या गावातील सरपंच आहे त्या गावातील शाळेत 8 शिक्षकापैकी 4 शिक्षकांना BLO म्हणजे SIRचं काम देण्यात आलेलं आहे आणि ते SIRचं कामामुळं गावातील विद्यार्थ्यांचं खूप मोठं प्रमाणात नुकसान होत आहे। हे बघून मंगेश साबळे सरपंच यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवानगी आंदोलन केले आणि त्या विनापरवानगीमुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। वास्तविक बघायला गेले विनापरवानगी त्यांना अटक करण्यात आलेली आहे, तर त्या जिल्हा प्रशासनानं सुद्धा त्या गावातील प्रशासनाची परवानगी घेऊनच त्या शाळेतील शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात यायला हवी होती, पण त्यांनी परवानगी न घेता त्यांची डायरेक्ट BLO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळं त्यांनी सुद्धा परवानगी न घेता त्या जिल्हा प्रशासनावर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यायला हवी आहे। तसेच सुप्रीम कोर्टचे जज सुद्धा त्यांच्यात झालेले एका वकिलाने अलिच्छ भाषेत केलेले वाक्य, त्या वाक्यात सुद्धा सुप्रीम कोर्टचे यांनी सुद्धा जज महोदयांनी मोठं मन दाखवून त्या वकिलाला माफ केलं, तर या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी मंगेश साबळेंनी ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्या नुकसानाचा हेतू बघूनच ते आंदोलन केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ते गुन्हे मागे घेऊन त्यांना माफ करायला पाहिजे होतं, पण त्या जिल्हाधिकारी प्रशासनानं सुप्रीम कोर्टचे जजपेक्षा मोठं आहे हे दाखवून मंगेश साबळे यांना गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। आम्ही सर्व शिक्षक, आम्ही फक्त एकटे मंगेश साबळे नसून तर राज्यातील सर्व शिक्षक जर मंगेश साबळेंची गुन्हे मागे घेतले नाहीत आणि त्यांना सुटका केली नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आम्ही सरपंच मंगेश साबळे यांच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू, एवढं मी जिल्हा प्रशासनाला आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।